नमस्कार मित्रांनो, मी संजय परब पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतोय। आज शनिवार आहे आणि शनिवार असल्याने आज संध्याकाळी थोडे बाहेर काहीतरी चटपट खाण्याचा आमचा विचार असल्याने मी आणि माझी मंडळी आमच्या सौभाग्यवती सेंटरवर आम्ही पावभाजी खायला आलो आहे। सर्वप्रथम तुम्हाला मी दुकान दाखवतो, पावभाजी सेंटरचं दुकान दाखवतो। कळव्यातील मनीषा नगर गेट नंबर 1 च्या बाजूला असलेल्या आमचे मित्र हडकर यांच्या झकास पावभाजी सेंटरवर ज्यूस आणि स्नॅक्स कॉर्नरवर मी तुम्हाला झकास पावभाजी सेंटरचं एक सेंटर दाखवतो। हे बघा, ही अशा या ठिकाणी सुंदरपैकी बसण्याची व्यवस्था केलेली आहे हडकर बंधू यांनी। हे बघा, छोटी बच्ची मंडळी पावभाजी खाण्यासाठी आले। हे बघा, हे बघा आहे का, हे बघा छोटी बच्ची मंडळी पावभाजी खाण्यासाठी आलेली आहे। बघा, हे सेंटरचे मालक साहेब, तुमचं नाव सांगा, ओळख सांगा। अंकुश भरत हडकर। हा, आणि हे त्यांचे मोठे बंधू। हे बघा, स्वतः पावभाजी बनवत आहे। बघा, ही त्यांची मंडळी आहे। बघू आता थोड्या वेळात आपण त्यांना पावभाजीची ऑर्डर दिलेली आहे। बघू छानपैकी ऑर्डर हे करू। हे बघा, आता आपण ऑर्डर दिल्याप्रमाणे मस्तपैकी पावभाजी तयार करून आपल्याला दिलेली आहे। हे बघा, भाजी बघा, भाजीवर घी कसं टाकलं आहे बघा, कोथिंबीर, कांदा, लिंबू आणि मस्तपैकी पाव, अशा 2 प्लेट आम्ही घेतलेल्या आहेत सुंदरपैकी। याचा आता मी आस्वाद घेतो। चला मित्रांनो, खरोखरच नावाप्रमाणे झकास मस्त पावभाजी होती, झकास पावभाजी होती। या पावभाजी सेंटरला नक्की भेट द्या, कारण येथे जे झकास पावभाजी सेंटरचे मालक आहेत हडकर बंधू, ते एवढे प्रेमाने वागतात काय की तुमच्याशी खरोखर प्रेमाने बोलतील, प्रेमाने वागवतील। तुम्हाला आपण घरात बसून पावभाजी खातो याचा फील येईल। तर नक्की अवश्य भेट द्या, एकदा पावभाजीचा आस्वाद घ्या, त्यांचा पाहुणचारचा आस्वाद घ्या। आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला त्याबद्दल मला कमेंट करून, शेअर करून आणि सबस्क्राईब करून सांगा। नमस्कार।